भाजपकडे पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती, अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे आपण अद्याप राष्ट्रवादीचं एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण काही काळ वाट बघेन, त्यानंतर शरद पवार गटात सक्रिय होणार, खडसेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे आमचेच नेते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबारासह कोयत्यानं वार, हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या, गोळीबारात आंदेकरांचा मृत्यू। माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या कौटुंबिक वादातून, पोलीस तपासात उघड, 2 बहिणी आणि मेहुण्यांच्या सांगण्यावरून हत्या केल्याचं समोर। पुण्याच्या हडपसर भागात मध्यरात्री कोयत्यानं वार करून वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। पुण्यात रक्तपात होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळ्याच दुनियेत मशगूल, संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका। भरधाव कारनं 5 जणांना उडवलं, गोंदियाच्या फुलचूर इथल्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित, तिघांची प्रकृती चिंताजनक। मद्यधुंद प्रवाशांमुळे मुंबईत लालबाग परिसरात बस अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू, बसमध्ये मद्यधुंद प्रवाशानं चालकासोबत वाद घातला, नशेत असलेल्या प्रवाशानं ड्रायव्हरला ओढल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून बेस्टची बस 9 जणांना धडकली। लालबागमधील अपघाताच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं, सुप्रिया सुळे यांची मागणी। पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, पुण्यातील गोळीबारावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजितदादांची चिंता वाढली, ईओडब्ल्यूने क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली, 5 ऑक्टोबरला सुनावणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत जनसन्मान यात्रा, बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त बारामतीत बाईक रॅली, अजित पवारांचे पुत्र जय पवार रॅलीत सहभागी। अजित पवारांनी सांगितलं तर निवडणूक लढवेन, दादांचा शब्द अंतिम, अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांचं स्पष्टीकरण। मालवणमधील पुतळा कोसळला नाही तर तोडला, संजय राऊतांचा गंभीर आरोप। शिवरायांच्या इतिहासाबाबत भाजपनं चिंतन करण्याची गरज, शिवरायांचा अपमान केला त्यावर बोला, संजय राऊतांची टीका। फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, महाराजांचं साम्राज्य ज्या शेवटच्या पेशव्यांनी लयास नेलं त्यांचे वंशज म्हणजे फडणवीस, संजय राऊतांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। आमदार नितेश राणेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य। उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन 2 लाखांचा डीडी द्या, ठाकरेंविरोधात बिनबुडाची याचिका दाखल करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका, मोहन चव्हाण यांना अर्थहीन याचिका मागे घेण्याची मुभा देताना औरंगाबाद खंडपीठाकडून शिक्षा। अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरून हायकोर्टाची रवींद्र चव्हाणांना नोटीस, उत्तरासाठी 4 आठवड्यांचा वेळ, वायकरांची निवड रद्द करण्याची कीर्तीकरांची मागणी। 5 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात, सांगलीत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सोबत बैठकही घेणार। नांदूर मध्यमेश्वर ग्रामपंचायतीविरोधात भुजबळांची विधानसभा अध्यक्षांकडे विशेष अधिकार भंग केल्याची तक्रार, त्यावर एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं छोटं मन दाखवलं याचं दुःख, अमृता पवारांचं भुजबळांना सडेतोड उत्तर। जत विधानसभेसाठी भाजपात रस्सीखेच, भाजपचे नेते प्रकाश जमदाडेंकडून निवडणूक लढणार असल्याची घोषणा, तर पडळकरांचं भाजप नेते तम्मनगौडा रवी पाटील देखील इच्छुक, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली। पंढरपुरात भाजपचे आजी माजी आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले, विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघात तयारी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सरकारनं कमिशनखोरी केली, आमदार अमित देशमुख यांची सडकून टीका।
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी। पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान सर्व स्थानकं भुयारी। नाशिकमधील कश्यपी धरणग्रस्तांचं पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन। प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करा, शासकीय नोकरीत सामावून घ्या, आंदोलकांची मागणी। हिंगोलीत डोंगरगाव पूलमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची एनडीआरएफ कडून सुटका। पुरात अडकलेल्या 2 ते 3 नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं वाचवलं। हिंगोलीच्या बेवजना गावामध्ये अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न। आमदार संतोष बांगर यांच्याकडूनही मदत कार्य। बीडच्या माजलगावमधील गोदावरी नदीमधील पाणी वाढलं, मोरेश्वर मंदिर पाण्याखाली। जळगावातील वाघूर नदीला पूर। नुकतीच डागडुजी करण्यात आलेल्या जळगाव संभाजीनगर रस्त्यावरील वाघूर नदीचा पूल धोकादायक स्थितीत। जुन्याच पुलावरून वाहतूक किती दिवस? ग्रामस्थांचा संतप्त सवाल। मुसळधार पावसानं अजिंठा लेणीतील धबधबा प्रवाहित। निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नदीच्या प्रवाहात बैल धुवायला गेलेला शेतकरी वाहून गेला। लातूरच्या जळकोट तालुक्यातील ढोर सांगवीतली घटना। परभणीत एसटी बस पुरात वाहून गेली। वजूर बुद्रुकला मुक्कामाला थांबलेली बस खांबाला अडकली। चालक आणि वाहकानं उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला। हनुमान सागर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग। वान नदीला पूर। संग्रामपूरमधील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। कृष्णा नदीपात्रात पुन्हा एकदा होड्याच्या शर्यतीचा थरार। अरविंद पुलाखाली होड्यांच्या शर्यत पाहण्यासाठी सांगलीकरांची गर्दी। जेजुरीच्या खंडेऱ्याची आज सोमवती यात्रा। मंदिर प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी। मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल। भारतात यूपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या संख्येत मोठी वाढ। ऑगस्टमध्ये 20.61 लाख कोटी रुपयांचे व्यवहार। देशात मागील महिन्यात जीएसटी भरणाऱ्यांच्या संख्येत 10% वाढ। ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शनद्वारे देशाच्या तिजोरीत 1.75 लाख कोटी जमा। भारतीय शेअर बाजार आठवड्यात तेजीत राहण्याची शक्यता। मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्सनं घेतली होती 500 अंकांची उसळी। शेअर बाजारातील महिलांच्या गुंतवणुकीत वाढ। 10 कोटी एनएससी गुंतवणूकदारांमध्ये 2.2 कोटी महिला गुंतवणूकदार। इस्रायली सैन्यानं गाझामधून 6 ओलिसांचे मृतदेह बाहेर काढले। हमासनं ओलिसांची हत्या केल्याचा आयडीएफचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।